श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मग फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला दत्तप्रसादातील पादुकेचे महत्त्व आणि श्री गुरुचे अवताराचे पादुकेचे पूजा किंवा पादुका पूजेचा म्हणजे मागील आध्यात्मिक अर्थ हे सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. कारण भारतीय आध्यात्मिक म्हणजे परंपरेतच गुरूंना खरंच परमेश्वरात साक्षात स्वरूप मानले जाते. कारण गुरु हे गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, म्हणजे गुरु हे परमेश्वर आहेत असं साक्षात स्वरूप मानले जाते. कारण गुरु विना काहीच नाही, अर्थ नाही जीवनाला. त्याच्यामुळे गुरूंना सर्वप्रथम परमेश्वर मानलेले आहे. ते हे पण आहे बघा, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं हे पण आहे. कारण या तीप्रमाणे गुरु हे ज्ञान आणि भक्ती आणि मोक्षप्राप्तीचे द्वार आहेत असं सांगितलेलं आहे. या म्हणीचा अर्थ असा आहे. कारण दत्तप्रसाद यातही गुरुतत्वाला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे श्री दत्तगुरु हे म्हणजे आदिगुरु मानले जात असल्याने त्यांच्या उपासनेत पादुकांचं खरंच अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दत्तभक्तांच्या दृष्टीने पादुका म्हणजेच गुरुच्या पावन चरणाची प्रतीक आहेत. त्यांच्यामध्ये गुरुचे चैतन्य, कृपा आणि आशीर्वाद त्यांचा वास करतात अशी भक्तांची श्रद्धा असते. तर चला तर मी आता तुम्हाला श्री दत्तगुरूंच्या अवतारांच्या पादुकेचे पूजा कशी करायची ते सांगते. तर सर्वप्रथम म्हणजे जे दत्तगुरू आहेत, म्हणजे जे दत्तभक्त आहेत, त्यांनी अनेक पवित्र क्षेत्रामध्ये श्री दत्तगुरूंच्या किंवा त्यांच्या अवताराच्या पादुकेचे पूजा केली जाते. गाणगापूर, नरसोबाची वाडी, म्हणजे हेक, औदुंबर, कुरुमपूर, अक्कलकोटी येदी दत्त मंदिरामध्ये पादुकांचे विशेष महत्त्व आहे. या पादुकाचे दर्शन आणि पूजन केल्याने भक्तांचा गुरुकृपेचा लाभ होतो असा विश्वास आहे. अनेक भक्त आपल्या घरातही दत्त पादुका स्थापित करून नियमित पूजा, अभिषेक आणि नामस्मरण करतात. आता आपण बघू श्रीपाद, म्हणजे श्री वल्लभाचा अवतार म्हणजे चरित्रे आणि दत्तप्रसादातील अन्य साधारण महत्त्व काय आहे तर ते सांगते मी तुम्हाला. आणि पादुकाचे महत्त्व पण सांगते. पादुकाचे महत्त्व समजून घेण्यासाठी गुरुतत्वांची संकल्पना लक्षात घ्यावी लागते. गुरु आपल्या शिष्यावर अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि बंधनातून मुक्तीकडे नेतात. गुरुच्या चरणी शरणागती पत्करणे म्हणजेच अहंकाराचा त्याग करून सत्याच्या मार्गावर चालण्याची तयारी होय. आणि पादुका व त्या चरणाची प्रतीक असल्याने त्यांची पूजा म्हणजेच गुरुची शिकवण्याचा स्वीकार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगण्याची संकल्पना असते आपल्याकडे. श्री गुरुचरित्रामध्ये ही गुरुच्या चरणसेवेचे महत्त्व अनेक ठिकाणी वर्णिले आहेत. आणि गुरुच्या चरणाशी संबंधित धूळ म्हणजे तीर्थ आणि पादुका यांनी अत्यंत पवित्र मानले जाते. भक्तिभावाने पादुकांचे पूजन केल्याने मन शुद्ध होते. शुद्ध, दृढ आणि माध्यमिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली विनम्रता प्राप्त होते. गुरुच्या चरणाप्राप्ती असलेल्या भक्ती हीच साधकांच्या अंतःकरणातील अहंकार कमी करून त्यांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर पुढे नेतो. आणि पादुका मागलच्या आध्यात्मिक अर्थ काय आहे ते सांगते. दत्तप्रसादातील यादीतील पादुकाच्या मागील एक सूक्ष्म आध्यात्मिक अर्थ आहे. पादुका हे गुरुच्या सातत्याच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते. गुरु प्रत्यक्ष स्वरूपात समोर नसले तरी त्यांच्या पादुकांमधून त्यांचे चैतन्य कार्यरत असते अशा भक्तांची भावना असते. त्यामुळे पादुकांचे दर्शन घेताना भक्ताला गुरुचे सत्वन करण्याचे असते. त्यामुळे पादुकांचे दर्शन घेताना भक्ताला गुरुची अनुभव येतो आणि त्यांच्या मनात आध्यात्मिक विश्वास, शांती व भक्तिभाव जागृत होतो. अशा प्रकारे पादुका मागील आध्यात्मिक अर्थ आहे. आणि श्री दत्तगुरूंच्या खरंच पादुकांचे स्मरण भक्ताने मानसिक आणि धैर्य आणि आध्यात्मिक आधार
प्रदान करतो. खरंच पादुक पूजन हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून गुरुच्या आदराचे चिंतन आणि नम्रता, सेवाभाव आणि आत्मसमर्पण त्यांचे प्रतीक आहे. म्हणूनच आपण खरं दत्तप्रसादाच्या पादुकाचे अत्यंत पूजा स्नान असून त्या गुरुकृपा, श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रगतीचे सजीव प्रतीक मानले जातात. आणि खरंच आपण खूप श्रद्धाने पादुकांचे दर्शन घेत असतो, कारण श्री गुरुदत्तांच्या पादुकांचे पूजन म्हणजेच गुरुतत्वांची आराधना आणि मोक्षाकडे टाकलेला एक महत्त्वपूर्वक पाऊल असतो. खरंच खूप असं खूप भाविक होऊन आपण त्यांचे दर्शन करतात. आणि पादुकामध्ये खरंच खूप चमत्कार आणि सात्वन पण असतो, कारण आपण त्यांना तिथे आपण असं म्हणतो की तिथे वास आहे दत्तगुरूंचा. अशा प्रकारे मी दत्तगुरूंच्या पादुकांचे महत्त्व सांगितलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.